महत्त्वाची अपडेट आहे। हगवणे शस्त्र परवान्या प्रकरणी आता तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता हे अडचणीत येण्याची शक्यता आहे। परवान्यासाठी हगवणेंनी खोटे पत्ते दाखवले होते। या अर्जावर अमिताभ गुप्तांनी पडताळणी न करता सही दिली। नियमाप्रमाणे शस्त्र परवाना देताना अंतिम सही ही पोलीस आयुक्त यांचीच असते। त्यामुळे आता आणखी एक पोलीस अधिकारी यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेत। काय अधिकची माहिती आहे, काय सांगा? निश्चितपणाने खोटे पत्ते दाखवून हगवणे यांनी शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी आता त्यांच्यावर वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र शस्त्र परवाना देण्यापूर्वी त्यांनी जेव्हा सगळे अर्ज शस्त्र परवान्यासाठी केले होते तेव्हा जालिंदर सुपेकर हे पुणे पोलीस आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त प्रशासन म्हणून कार्यरत असताना त्यांचे तत्कालीन पोलीस आयुक्त हे अमिताभ गुप्ता होते। त्यामुळे अमिताभ गुप्ता यांना देखील या प्रकरणाची माहिती होती का जालिंदर सुपेकर यांनी त्यांना माहिती दिली नव्हती आणि सुपेकरांनीच त्यांच्या अर्जावर सही केली होती। याबाबतची आता चौकशी होणार का नाही हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला असताना अमिताभ गुप्ता हे तत्कालीन पोलीस आयुक्त होते, त्यामुळे त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का असा प्रश्नचिन्ह देखील आता उद्भवू लागलाय। नक्कीच, त्यामुळे या प्रकरणात आणखी काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याच संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर येते। हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्या प्रकरणी आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मामा सुपेकरांनीच खोट्या कागदपत्रांवर सही केल्याचं आता उघड झालंय। मामाचा आणखी एक कारनामा यातून आता पुढे आलाय। कागदपत्रांवर खोटा पत्ता असल्याची माहिती असतानाही सुपेकरांनी हगवणे बंधूंच्या कागदपत्रांवर सही केली। सुपेकर तेव्हा पुण्याचे तत्कालीन अप्पर पोलीस आयुक्त होते। आता या प्रकरणात सुपेकरांची चौकशी होणार का हाच प्रश्न आहे।